तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी 10वी इयत्ता पार्ट 1मधला सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पार्ट 1मधला ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आधी समजून घ्या. तर ग्रॅव्हिटेशन ज्याला आपण मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. तर या पाठामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे बरं. तर ग्रॅव्हिटेशन, कॅप्लर्स लॉ, acceleration due to the gravitational force of earth, free fall, circular motion and centripetal force, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि एस्केप वेलॉसिटी हे पॉईंट तुम्हाला या पाठामध्ये कवर करायचे आहेत. म्हणजे यांच्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे आणि समजून घ्यायचं आहे. ह्या कन्सेप्ट जे आहेत ना ग्रॅव्हिटेशनबद्दलच्या, ह्या सगळ्या क्लिअर झाले की नाही, मग हा चॅप्टर खूप सोपा जाईल. जेव्हा तुम्ही पेजेस पलटता तेव्हा तुम्हाला वाटतं की अरे बापरे किती अवघड वाटतं आहे किंवा याच्यामध्ये इक्वेशन्स आहेत. पण मुलांनो, जर का तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेतली तर तुम्हाला हा चॅप्टर खरंच खूप सोपा जाईल. आणि हा पुढच्या दृष्टीने देखील हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्याल तेव्हा याच्यातलं बरेचसे महत्त्वाचे जे भाग आहे ते खूप तुम्हाला फायद्याचे ठरणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. तर ग्रॅव्हिटेशन याच्या आधी तुम्हाला इथे कॅन यू रिकॉल म्हणून दिलेलं आहे. तर कॅन यू रिकॉल म्हणजे काय, तर जे पण प्रश्न विचारले आहेत, वॉट एवर द क्वेश्चन दे आर आस्किंग, दिस ऑल आर रिलेटेड टू युअर द प्रिव्हियस सिलेबस. ओके, म्हणजे काय, तर आधीच्या पाठामध्ये झालेले, आधीच्या वर्गामध्ये झालेले ते आहेत. ओके, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑफ ॲन ऑब्जेक्ट. Okay, this is the first question. Second one is the what types of forces are you familiar with, and third one, what do you know about the gravitational force. Look students, all these three questions are related to the 6th standards. You have been learned about that in the 6th standard. Force and four types of force in that chapter आपण हे सगळं याच्या प्रश्नांची उत्तरं आपण अभ्यासलेली आहेत. तरी पण एक कॉल बघूया. पहिला प्रश्न काय आहे, तर व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. वस्तूवर एखादा फोर्स जर अप्लाय केला तर काय फरक पडतो, काय परिणाम काय होतो. तर काय परिणाम होतो, एकंदरीत पाहिलं तर मुख्यत्वे पाच परिणाम आपल्याला दिसून येतात. विचार दिस, इट कॅन मेक स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह. त्याची मूवमेंट होते. जर फोर्स अप्लाय केला तर ती वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. ओके, सेकंड वन, इट कॅन स्टॉप मूव्हिंग ऑब्जेक्ट. एखादा मूव्हिंग ऑब्जेक्ट असेल, मोशनमध्ये असेल तर त्याला स्टॉप करणं किंवा ते स्टॉप होतं फोर्स अप्लाय केलं की. ती थर्ड वन, इट कॅन चेंज द स्पीड. मूव्हिंग ऑब्जेक्टची स्पीडसुद्धा आपण फोर्सने कमी जास्त करू शकतो. फोर्स अप्लाय केल्यावर त्याची स्पीड ही कमी जास्त होते. इट कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ मूव्हिंग ऑब्जेक्ट. वेन वी अप्लाय द फोर्स, the direction of that moving object will be changed. And fifth one is it can change the shape. त्या वस्तूचं शेपसुद्धा चेंज होऊ शकतो जेव्हा आपण फोर्स अप्लाय केलं तर. सो दीज आर द मेनली 5 इफेक्ट्स ऑफ द फोर्सेस ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. नाव द सेकंड क्वेश्चन, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. आपण जे रोजच्या याच्यामध्ये व्यवहारामध्ये कोणकोणते फोर्सेस अप्लाय करतो किंवा कोणकोणते फोर्स आपल्याला माहिती आहे. तर फर्स्ट आहे, हे सुद्धा 6वीमध्ये झालेले आहे बरं का. तर फर्स्ट आहे मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके नाही, मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल, मॅग्नेटिक, फ्रिक्शनल आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. these forces we are familiar with it. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहिती आहे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज अ युनिव्हर्सल फोर्स आहे ना, अँड इट इज अ बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ. याच्याबद्दल जो तिसरा प्रश्न आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशन याच्याबद्दल आपल्याला या चॅप्टरमध्ये व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्यामुळे हा जो तिसरा प्रश्न आहे याची एक पर्टिक्युलर डेफिनेशन आपण सांगू शकतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अँड द फोर्स विच इज अप्लाइड वेन इट इज अप्लाइड अँड इट इज ॲक्ट्स नॉट ओनली बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स बट ऑल्सो एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. ओके, सो लेट अस go to this chapter. So gravitation
ग्रॅव्हिटेशन हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे बघा. ॲज वी हॅव लर्न द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय द सर आयझॅक न्यूटन. कोणी हे डिस्कवर्ड केलेलं आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी केले. बघा, हे डिस्कवर्ड केलेलं आहे. डिस्कवर्ड म्हणजे काय, तर ही फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे ही प्रेझेंट आहे, पण ती शोधून कोणी काढली आहे? ओके, ती शोधून, नुसती शोधून नाही, तर ते काय ॲक्च्युअल आहे हे कोणी सांगितलं आहे? तर सर आयझॅक न्यूटन आहे. ॲज अ स्टोरी गोज, he discovered the force by seeing an apple fall from the tree to the ground. He wondered why all apples fall vertically downwards and not at the angle to the vertically. त्यांनी असे त्यांना हा प्रश्न पडला की हे ॲपल व्हर्टिकली डाऊनवर्ड का झाले, खाली का आलं आहे, त्याचा अँगलसुद्धा व्हर्टिकल का आहे. वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, ते असं सरळ किंवा इकडे तिकडे का नाही गेलं, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. So these are the questions are in the was that in my mind. So after much thought, खूप विचारांती, he came to the conclusion that the earth must be attracting the apple towards itself, and this attractive force must be directed towards the center of the earth. The directions from the apple on the tree to the center of the earth is a vertical direction at the position of the apple, and thus the apple falls vertically downward. तर काय कन्क्ल्युजन काढलं आहे त्यानं की ही जी पृथ्वी आहे ती त्या ॲपलला स्वतःकडे खेचते, आणि ही जी अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हे कसं आहे, तर हे पृथ्वीच्या केंद्रस्थानावर आहे. इट इज द डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि हे डायरेक्शन जे आहे ना, हे कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे का, क्षैतिज समान आहे का, नाही. दिस डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज व्हर्टिकल डायरेक्शन. व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे वर खाली जी पोझिशन असते ना, वर किंवा खाली, या. पण ॲपल कसं पडलं आहे ते वरच्या साईडला नाही, ते डाऊनवर्ड आहे. ओके, इट इज अ फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. इथे बघा एक फिगर दाखवलेली आहे, चित्र दाखवलेलं आहे तुम्हाला. ते यामध्ये काय सांगितलं आहे, द फोर्स ऑफ ॲन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ ॲन ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. तर इथे फक्त त्याचं डायरेक्शनच मेन्शन नाही केलं आहे. बघा इकडे ह्या लेफ्ट साईडला जे ॲपल आहे ते, फोर्स ऑन अ ॲपल ऑन द ट्री हे कसं आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ आहे ना, केंद्र स्थानावर आहे. म्हणजेच काय, तर त्याची पोझिशन कशी आहे, ॲपलची पडण्याची पोझिशन ही पृथ्वीच्या पृष्ठभागाशी कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक दाखवलेलं आहे, मून दाखवलेला आहे. बघा आता इथली जी स्केल आहे ही काय ॲक्च्युअल आहे का नाही, ही पुस्तकावर त्यांच्या याच्यानुसार दिलेली आहे. तर मून तर ॲक्च्युअली खूप पृथ्वीच्या खूप दूर आहे, हे की नाही. पण इथे असं मेन्शन केलेलं आहे का बघा या चित्रामध्ये, की जसा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे ॲपलचं आहे तसं मूनचं पृथ्वीची आहे का, आहे ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून, द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल. तर स्केल ही खूप मोठी आहे, त्याच्या अकॉर्डिंग नाही आहे. आणि Newton's thought that if the force of gravitation acts on an apple on the tree at the different height from the surface of the earth, can it also act on an object at even greater height, much farther away from the earth, like for example the moon? Can it act on the other even further objects like the other planets and the sun? मग त्यांना हा विचार आला की जसा हा ॲपलवर फोर्स करतं आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्ट करतं आहे, है ना, पृथ्वी जी आहे ती ग्रॅव्हिटेशनल ॲक्ट करते, तर तशाच प्रकारे ते मूनवर, चंद्रावरसुद्धा हे करते का, किंवा मग इतर प्लॅनेट्स सोबतसुद्धा तिचा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो का इतर प्लॅनेट्ससोबत किंवा सनसोबत, है ना. तर आता आपण ह्याच टॉपिककडे वळत आहोत, ते आहे फोर्स अँड मोशन. फोर्स आणि मोशनमध्ये काय रिलेशन आहे हे देखील न्यूटन्सने सांगितलेलं आहे. आता इथे बघा, वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट.
ना पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिले की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स ॲक्ट विच इज ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. काय होतं बरं, तर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा ती वस्तूची आपण फक्त स्पीडच नाही तर त्याचं डायरेक्शनसुद्धा हे चेंज होत असतं. ठीक आहे, तर ह्याचं हे रिलेशन आहे फोर्स आणि मोशनचं. एक रिकॉल आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. हे पण आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलेलो आहोत की न्यूटन्स लॉचे जे 3 लॉज आहेत, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, हे काय आहेत ते बघूया आपण आता. अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. एखाद्या वस्तूला जोपर्यंत तुम्ही फोर्स अप्लाय करत नाही ती जागची हलणार नाही. ठीक आहे ना, नुसतं डोळ्याने म्हणणार चल समोर होईल का, नाही. जोपर्यंत तुम्ही ॲक्च्युअल फोर्स तिला लावत नाही तोपर्यंत ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. मग काय सांगतोय फर्स्ट लॉ, अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. हा फर्स्ट लॉ आहे. काय म्हटलं याच्यामध्ये, अँड ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट, ती वस्तू तोपर्यंत रेस्टमध्ये पोझिशनमध्ये असेल किंवा इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, किंवा त्याचे मोशन पर्टिक्युलर असेल कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही बाहेरून फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, तर हा आहे फर्स्ट लॉ, न्यूटन्स फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉ, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता हा जो पहिला लॉ होता ना तो इनर्शियाचा होता. फर्स्ट लॉ मोशन इट इज नथिंग बट इन्स्टेड ऑफ द इनर्शिया एक्झाम्पल ऑफ द न्यूटन्स फर्स्ट लॉ. आता दुसरा जो लॉ आहे तो मोमेंटमशी रिलेटेड आहे. तर मोमेंटम म्हणजे काय, तर मोमेंटम इज अनदर वन द क्वांटिटी, इट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड इट इज अ product of mass and velocity of an object. म्हणजेच एखाद्या वस्तूवर जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा तो जो इफेक्ट असतो ना फोर्सचा तो त्या वस्तूच्या मास म्हणजे वस्तुमानावर आणि त्याच्या वेलॉसिटीवर अवलंबून असतो. यालाच न्यूटनने मोमेंटम असे टर्म दिलेले आहे. तर मोमेंटम हा चेंज होतो जसं आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्याचं इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी हे देखील येतात. आता समजा एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं की मास यम आहे आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी म्हणजे रेस्ट पोझिशनमध्ये वेलॉसिटी यू आहे. तर त्याचं इनिशियल मोमेंटम काय असेल तर एम यू, आणि फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर फायनल मोमेंटम काय असेल एक पर्टिक्युलर टाईममध्ये त्याचं मोमेंटम असेल एम व्ही. मग याचं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे काय येईल, यम जर आपण कॉमन धरलं मास तर तेच राहणार आहे ना, फक्त काय चेंज होईल तर फायनल वेलॉसिटीमधून आपण इनिशियल वेलॉसिटी मायनस करू म्हणजे व्ही ऑफ मायनस यू इन अ पर्टिक्युलर टाईम. ठीक आहे, मग याचे पुन्हा आपण संक्षिप्त रूप काढलं तर व्ही मायनस यू अपॉन टी हे काय आहे तर एक्सलरेशनचं हे फॉर्म्युला आहे. म्हणजेच काय तर एम ए रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू एम ए. तर न्यूटनच्या सेकंड लॉच्या नुसार हे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे काय आहे, हे प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स आहे ना, अप्लाइड फोर्सच्या प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की एम ए इज अ प्रोपोर्शनल टू एफ, दॅट इज एफ इज इक्वल टू के एम ए. जर के कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू जर 1 आहे तर फोर्स इज इक्वल टू के एम ए, दॅट इज force is equal to m into a. This is the second law of Newton's second law of motions. Okay. आता न्यूटनचा थर्ड लॉ पाहूया. निसर्गामध्ये कोणताही फोर्स हा एकटा काम करत नाही. आता उदाहरण पाहिलं झालं तर जेव्हा तुम्ही बॉलला हिट करता बॅटने तेव्हा बॅटची स्पीड सुरुवातीला जास्त असते आणि जेव्हा ते बॉलला हिट करतं तेव्हा त्याची स्पीड एकदम कमी होऊन जाते म्हणजे डिक्रीज होते. हेच न्यूटनचा तिसरा लॉ आहे, दॅट इज एव्हरी ॲक्शन फोर्स
has equal and opposite reaction force which acts simultaneously. ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे दोन्हीही एकाच वेळी काम करत असतात. तर हे झालं आपलं एक रिकॉल व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आता आपण पाहूया सर आयझॅक न्यूटन्स यांच्याबद्दल थोडी माहिती. Scientist Sir Isaac Newton was one of the greatest scientists of the recent time. He was born in England. He gave his law of motion, equation of motion and theory of gravity in his book Principia. तर सर ॲझॅक न्यूटन हे इंग्लंडमध्ये एक प्रसिद्ध त्यावेळी काळातले एक खूप महान असे सायंटिस्ट होते आणि त्यांनी काही लॉज लिहिले आहेत त्यांच्या प्रिन्सिपिया या बुकमध्ये. त्यामध्ये आहे लॉ ऑफ मोशन, इक्वेशन आहेत मोशनचे आणि ग्रॅव्हिटीची थेअरी आहे. बिफोर दिस बुक वॉज रिटन, केपलर हॅड गिवन 3 laws describing planetary motions. However, the reason why planets move in the way described by the Kepler's law was not known, and Newton with his theory of gravity mathematically derived the Kepler's law. त्यांच्या पुस्तकात जे त्यांनी सांगितलं आहे ते तर आहेच, पण त्याआधी हे जे बुक लिहिण्याच्या आधी केपलर म्हणून एक मोठे सायंटिस्ट होऊन गेले आहेत आणि त्यांनी प्लॅनेटरी मोशन डिस्क्राईब केली आहे, त्याचे लॉज डिस्क्राईब केले आहे. पण हे जे प्लॅनेट्स जे आहेत ते एका त्यांच्या वेमध्ये कसे मूव्ह होतात हे काही त्याबद्दलची त्यांना जाणीव नव्हती आणि न्यूटन्सनीच याच्यावर त्यांच्या थेरीवर काम केलं आहे आणि त्यांनी मॅथमॅटिकली केपलर्सचे लॉ जे आहे त्यांच्या थेरी ऑफ ग्रॅव्हिटी याच्यामध्ये त्यांनी ते मांडलेले आहेत. इन ॲडिशन टू धिस, न्यूटन्स डिड ग्राउंड ब्रेकिंग work in the several areas including light, heat, sound and mathematics. He invented a new branch of mathematics. This is called calculus and wide-ranging application in physics and mathematics. He was the first scientist to construct a reflecting telescope. या व्यतिरिक्त न्यूटन्सनी अजून काही क्षेत्रामध्ये भरपूर योगदानचं काम केलं आहे, खूप मोठं योगदान दिलं आहे. ते आहे लाईट, हीट, साऊंड आणि मॅथमॅटिक्समध्ये. त्यांनी मॅथमॅटिक्सची एक नवीन ओळख निर्माण केली आहे, एक नवीन ब्रँच निर्माण केली आहे जिचं नाव आहे कॅल्क्युलस. आणि हिचा जो उपयोग आहे तो फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आस्तायगत होत आहे. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. त्यांनी याशिवाय ते पहिले सायंटिस्ट आहे ज्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप हा कन्स्ट्रक्ट केला आहे, तयार केलेला आहे. तर हे होते सर आयझॅक न्यूटन. या पार्टमध्ये आपण पाहिलं आहे कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सर आयझॅक न्यूटनबद्दल माहिती, त्यांचे लॉज कोणते होते ते पाहिलं आहे. तर पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. या ही जी दोन्ही कन्सेप्ट आहे आपण क्लिअर करूयात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच लवकरच